नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वजनगणना सेल्फ एन्युमरेशन बाबत माहिती पाहणार आहोत. स्वजनगणना, घर बसल्या स्वतःची माहिती भरा, देशाच्या प्रगतीत योगदान द्या. स्वजनगणना म्हणजे काय? स्वजनगणना म्हणजे नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीने स्वतः भरून देणे. ही प्रक्रिया भारतातील जनगणनेचा सेन्सस एक भाग आहे. स्वजनगणनेचे उद्दिष्ट: नागरिकांची अचूक माहिती गोळा करणे, घरात अधिकारी न पाठवता वेळ वाचवणे, डिजिटल पद्धतीने माहिती संकलन करणे, सरकारी योजना योग्य लोकांपर्यंत पोहोचवणे. कोण करू शकतो? घरातील प्रमुख व्यक्ती, हेड ऑफ फॅमिली, 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती ज्यांच्याकडे मोबाईल इंटरनेट सुविधा आहे. कोणती माहिती भरावी लागते? कुटुंबातील सदस्यांची नावे, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, उपजीविका, घराची माहिती, घराचा प्रकार, सुविधा, मोबाईल नंबर व ओळख तपशील. स्वजनगणना कशी करायची? अधिकृत वेबसाईट, ॲप उघडा, मोबाईल नंबरने नोंदणी करा, ओटीपीद्वारे लॉग इन करा, कुटुंबाची सर्व माहिती भरा, सबमिट करा. माहिती भरल्यानंतर ॲक्नॉलेजमेंट रेफरन्स नंबर मिळेल. स्वजनगणना करण्याचे फायदे: घर बसल्या माहिती भरता येते, वेळ वाचतो, अचूक माहिती नोंदवता येते, सरकारी योजना मिळण्यास मदत होते. महत्वाच्या सूचना: फक्त अधिकृत वेबसाईट, ॲपच वापरा. चुकीची माहिती भरू नका. ओटीपी, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका. स्वजनगणना केल्यानंतर काही वेळा अधिकारी पडताळणीसाठी येऊ शकतात. इंटरनेट नसल्यास पारंपरिक पद्धतीनेही जनगणना केली जाते. निष्कर्ष: स्वजनगणना ही सोपी, जलद आणि सुरक्षित डिजिटल पद्धत आहे. प्रत्येक नागरिकाने योग्य माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. माहिती आवडल्यास आपला शासन निर्णय, शासकीय योजना आणि माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. तसेच आम्हाला Instagram आणि Facebookवर फॉलो करा. अशाच शासकीय योजना, शासन निर्णय आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.